ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु गती खूप आहे अरुणकडे. क्षेत्ररक्षक होते तिथे. एकाच धावावरती समाधान, एकापेक्षा अधिक काही नसेल. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. मुकेशच्या काहीसा रेंजमध्ये चेंडू आला नाही आणि पुन्हा एकदा चेंडू जातो तो निर्धाव. आता मात्र मुकेशच्या रॅडारमध्ये चेंडू आलाय. जसा टप्पा पडला तसा मुकेशने चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. चार चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केलेत तर म्हणजे आतापर्यंत 8. नेक्स्ट बॉल. पद्धतीचा चेंडू होता, खोलात टाकला होता, ब्लॉक होल मधला चेंडू होता. मुकेशकडे याचं कोणतंच उत्तर नव्हतं. स्वतः यष्टीरक्षक भावेश चेंडू गॅदर करतायत. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू आणि 8 धावा. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पहिल्या षटकातील. चांगल्या पद्धतीची कामगिरी अरुणने सकाळपासून आपल्याला दाखवलेली आहे. आता मात्र पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते शेवटच्या चेंडूवर. हा चेंडू देखील खोलात टाकला होता. आता मात्र चेंडू चाललाय कॉर्नर रिजन्स मध्ये. चेंडू अडवण्यात यश येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक पाहतो ते तब्बल 9 या आकड्यावरती बिनगडी बाद. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय स्वतः अमय लाड आलेले आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल तर म्हणजे मुकेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील. मागील षटकामध्ये एक षटकार जरूर ठोकलेला मुकेशने देखील. हा चेंडू खोला टाकला होता. फसव्या पद्धतीचा चेंडू. झेल उडालेला आहे. झेल काय
सूरज आता मात्र बाद झालेला आहे आणि सूरजची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानात आपण नेक्स्ट फलंदाज पाहतोय सन्नी. आणि 18 चेंडूंमध्ये धावसंख्येची गरज असणार ते म्हणजे तब्बल 30. 18 चेंडू आणि 30 धावा. सामना अद्यापही बॅलन्स पाहायला मिळतोय. 18-30 चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अप्पू याला. पहिला चेंडू लागतो थेट. झेल उडालेला आहे. पाहूया झेल होतोय की नाही. आणि मुकेश यांनी झेल सोडलेला आहे. नक्की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जर हा झेल टिपला असता तर नक्कीच सामना थोडासा आपल्याला ट्विस्ट आणि रोमांचक पद्धतीने पाहिला असता. हा देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. अप्पू मात्र आता कमबॅक करतायत. मागील 2 सामन्यांमध्ये जे अप्पूने गमावलं होतं ते आता अप्पूला या सामन्यामध्ये कमवावं लागणार आहे. आपल्या संघाला जिंकून देण्याच्या स्थितीकडे न्यावं लागते. हा देखील चेंडू सुरेख पद्धतीचा फिंगर रोल्स केलेत अप्पूने. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र होते कारण अप्पूला देखील माहित आहे जेवढा जोरात चेंडू टाकणार तेवढ्या जोरामध्ये चेंडू बाहेर फेकला जातोय. थोडीशी गती परिवर्तन स्विंग अॅनामिस पद्धतीने चेंडू अप्पूने देखील हाताळलेत. 3 चेंडू फेकलेत अप्पूने. चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज अप्पू. खोला टाकलेला. पुन्हा एकदा कॅच उडाले. झेल खाली अमोल. मला वाटतं अमोलसाठी पर्वणी येते की काय कारण प्रत्येक झेल हा आज अमोलकडे चाललेला आहे आणि अमोल देखील सुरेख पद्धतीने झेल टिपतोय. गुड कॅच अमोल. कारण चेंडू देखील अमोलला शोधत आहे. या अगोदरचा सूरजचा झेल देखील अमोलच्या हातामध्ये जाऊन विसवला आणि कबीर सिंगचा झेल देखील अमोलच्या हातामध्येच जाऊन विसवला. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश पवार. जब मसले होते बडे तर भावेश पवार होते खडे. परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण थोडंसं चित्र वेगळं पाहिलं. आता मात्र भावेशला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. चौदा चेंडू आणि आता धावसंख्येची गरज असणार ते म्हणजे तब्बल 28. अप्पू अप्पू टू भावेश एक बॅटल रंगल्या मैदानाच्या आतमध्ये कारण एकमेकांसमोर टेनिसमध्ये खूप वेळा आमने सामने आलेत. पहिला चेंडू चांगला होता. अप्पू शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अप्पूची राहिली आहे. हा चेंडू निर्णायक असेल अप्पूचा. यदा कदाचित या चेंडूवर निर्धाव चेंडू हाताळला तर पुढील 12 चेंडू आणि 28चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हो चॉप केलाय. काय यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता अप्पूच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मुकेश दास. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. नाही भावेशने कॉल दिलाय नाही असा. आणि काय गोलंदाजी केली अप्पूने. अप्पूची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात कारण तब्बल 3 धावांचं षटक फेकलं अप्पूने. निर्णायक क्षणी अप्पूने गोलंदाजी चांगली केली.
चांगली गोलंदाजी केली होती मागील षटकांमध्ये. विकी आलाय, पहिला चेंडू सुरेख, काय गोलंदाजी करतो विकी. दुसरा चेंडू, चांगली गोलंदाजी करतो विकी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर होता. आता मात्र फिल्डिंग मुकेश चांगल्या पद्धतीने एकाच आट्यामध्ये चेंडू उचललाय आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जसा जसा एक एक चेंडू पडतोय तसा तसा सामना जसा जसा एक एक चेंडू कमी होतोय तसा तसा सामना थोडा रोमांचक दिशेने आपल्याला पळताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 26ची गरज. हाय व्होल्टेज भूकंपला दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय. अक्षरशः आगीचे निखारे टाकले जातात विकीच्या माध्यमातून. पहिला चेंडू होता, फेस करत असताना चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळाला. शुभम आहेत, सर्व खेळाडू आता शांत पद्धतीने एकदम कूल माइंडने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसत आहेत. आज चेंडू आणि धावांची गरज असणारे 25 विक्की माने. आता मात्र हाफ ट्रॅकर होता, विक्की वरती केलं आक्रमण आणि अजूनही 7 चेंडू आणि धावांची गरज असणारे 19. आता मात्र हाफ ट्रॅकर होता, विक्की वरती केलं आक्रमण. शेवटचा चेंडू विक्कीचा, खोला टाकलेला, काय गोलंदाजी करतो विक्की. षटकाराचा चोख प्रत्युत्तर देतोय आणि अशा पद्धतीने चौथ्या षटकाची होते समाप्ती आणि धाव संख्या 6 चेंडूंमध्ये हवी असणारे ते म्हणजे तब्बल 18. 6 चेंडू 18 धावांची गरज. चला, चांगला सामना आपल्याला मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 18ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय भिवंडी तालुका, दुसऱ्याला आपण पाहतोय कल्याण डोंबिवली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल शुभमला. 6 चेंडूंमध्ये धावा डिफेंड करायच्या ते 18. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू, परंतु भावेश स्ट्राईक सोडू इच्छितो नाहीये. त्यांना माहित आहे
जोपर्यंत आपण स्वतःकडे स्ट्राईक ठेवू तेवढाच सामना चांगला आणि विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतील ते. पहिला चेंडू लास्टेड हिट आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता मात्र हाफ ट्रॅकवर होता, विकीवरती गेला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात शुभम, परंतु आज त्यांना देखील माहित आहे समोर एक मोठा फलंदाज आहे, एक बलाढ्य बॅट्समन त्यांच्या समोर येऊन उभा ठाकलेला आहे. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. ह्या चेंडूंची नितांत गरज आहे आरसीसी राजा 11 नवापाडा या संघाला. प्रत्येक डॉट चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल तो म्हणजे नवापाडा संघासाठी, आणि प्रत्येक चौकार षटकार विजयाच्या दिशेने घेऊन जाईल तो म्हणजे सिल्वर स्टार भिवंडी या संघासाठी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. भावेश, हो स्लोवर गतीचा चेंडू होता. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. अप्पू होतात. चांगल्या पद्धतीची थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली. अरे कुठेतरी हे थांबवलं पाहिजे, एक्स्ट्राच्या धावा थांबवल्या पाहिजेत. तीन चेंडू आणि 9 धावा. सामना तीन चेंडू 9ची गरज. खोलात टाकल्या कोणतंच प्रत्युत्तर नसेल. प्रथम यश होते. नक्की काय करताय पत्तो. जिथे धावा वाचवायच्या होत्या तिथे एक धाव एक्स्ट्रा दिला आणि पुन्हा एकदा सर भावेश पवार आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि गरज असेल 7ची. पाहूया नशीब कोणाला साथ देत ते, डोंबिवली की भिवंडी. चेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. 2-7 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि 7ची गरज. शुभम एका बाजूला आहे आणि एका बाजूला भावेश. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु ह्या वेळेस मात्र अतिरिक्त धाव वाईड. सामना कोणीही जिंकू द्या, परंतु क्रिकेटचा विजय इथे निश्चित होणार आहे, कारण सामना तेवढा चुरशीचा झालेला आहे. हा चेंडू गेला लॉफ्टेड हिट. पायावरचा चेंडू होता. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भावेश पवार चांगल्या पद्धतीचा वेल फिनिशिंग आपण पाहिलं. ड्रॉप सिन्स के हिरो हा चेंडू सिद्ध केलेला आहे. सामना होता. लास्ट चेंडू पर्यंत सामना आला आणि डोंबिवली संघाचे देखील आपण कौतुक केलं पाहिजे. तब्बल 51 धावांचं याचे योगेशजी बुटरे सर आपलं देखील स्वागत आहे. सरांसाठी लिंबू सरबत आणलेलं आहे, त्यांचं देखील त्यांनी